नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटिटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण सीईटी 8 फेब्रुवारी 2026 साठी या ठिकाणी नवीन सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी त्यामध्ये आज आपण या ठिकाणी मराठी विषयाचा या ठिकाणी काय 14 डिसेंबर 2024 ला जे काही प्रश्न जे काही एक्झाम झाली होती त्या संदर्भात आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिका त्याचे सर्व प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत. टोटली तुम्हाला या ठिकाणी काय 30 मार्काला या ठिकाणी मराठी विचारलं जातं. लक्षात किती असते? 30 मार्काला या ठिकाणी मराठी विचारलं जातं. लक्षात घ्या, ते आपण पूर्ण डिटेल विश्लेषण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून व्हिडिओ टाकताच तुम्ही त्याची नोटिफिकेशन मिळून जातील. लक्षात घ्या, पूर्ण मराठी प्लस हिंदी के भी लेक्चर यहाँ पे क्या चैनल पे ऐड किए जाएंगे. तो कोई नया हो तो चैनल को अभी सब्सक्राइब कर दीजिए कि वीडियो डालते ही आपको यहाँ पे उसका नोटिफिकेशन मिल जाएगा. कोई बाल मानसशास्त्र हो, हिंदी सब्जेक्ट हो, हिंदी भी लैंग्वेज में भी अच्छे मार्क्स आपको आने आएंगे. तो हिंदी का भी लेक्चर हम जल्द से जल्द क्या करेंगे, चैनल को ऐड करेंगे. तो कोई नया हो तो यहाँ पे चैनल को अभी सब्सक्राइब कर दीजिएगा. आज हम यहाँ पे मराठी सिर्फ देखने वाले मराठी प्रश्नपत्रिका. तर या ठिकाणी बघा, तर मराठी टोटली किती असतात तुम्हाला या ठिकाणी 30 मार्क या ठिकाणी विचारतात. त्याचे पूर्ण आपण विश्लेषण या ठिकाणी बघणार. कोणते मार्क किती किती मार्क्सला काय ते ग्रामर येतं, वोकॅब येतं, ठिकाणी पुढे बघा. टोटल ठिकाणी बघा 30 मार्काला ठिकाणी काय तुम्हाला विचारली जातं. लक्षात काय असते मराठी विषय 30 मार्काला असतो. लक्षात घ्या, ही पूर्ण डिकोडिंग आपण केलेलं आहे. बघा ठिकाणी 15 मार्क या ठिकाणी 15 मार्क मध्ये या ठिकाणी डिवाइड होत असतं. 15 मार्क तुम्हाला या ठिकाणी पॅसेज, 15 मार्कामध्ये पॅसेज आणि काही कविता सुद्धा डिवाइड केली जातात. लक्षात या ठिकाणी बघा, टोटली गद्य म्हणजे जे काय तुमचं काय उतार असतो, उतारा किती 9 मार्काला या ठिकाणी तुमचा डिवाइड केला जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला 5 मार्क या ठिकाणी काय पॅसेजवरती असतात, आणि पॅसेज मध्ये तुम्हाला या ठिकाणी काय व्याकरणावर या ठिकाणी 4 मार्क असे विचारले जातात. असे 9 मार्क या ठिकाणी डिवाइड केले जातात. राहिली 15 पैकी 6 मार्क या ठिकाणी कविता विचारली जातात. कवितेमध्ये तुमच्या पॅसेजवर उतार्यावर तुम्हाला 3 मार्क असतात, आणि उतार्यावरच या ठिकाणी काय केलं जातं तुम्हाला या ठिकाणी त्याच्यामध्ये तीन वाक्याला या ठिकाणी मार्क या ठिकाणी आपण जे प्रश्नपत्र पाहणार आहोत विषयावर त्याच्यामध्ये तुम्हाला टोटली 7 मार्काला या ठिकाणी काय ग्रामर विचारलेलं लक्षात. बाकी इतर जे काय आहेत लक्षात त्याच्यामध्ये 8 मार्क तुम्हाला काय परिच्छेदामध्ये असं विचारतात, किंवा 7-8 मार्कला सुद्धा असं ग्रामर विचारतात. लक्षात अत्यंत सोपं असतात. काळ, काम, ह्याच्यामध्ये काय असतं तुमचं नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, कर्म, याच्यावर जे 2-4 टॉपिक आहेत त्याच्यावरती तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात. तर तुम्ही प्रश्न पुढे पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईलच. पुढे ठिकाणी जे काय 15 मार्क असते पूर्ण पेडॉलॉजीवर असतात. लक्षात की जे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी ते तुमच्या बौद्धिक क्षमतेवर तुम्ही त्या वेळेस काय विचार करता त्या क्षमतेवर तुम्हाला डिपेंड असतं. लक्षात घ्या. तरी आपण प्रश्नपत्रिका पुढे पाहू, प्रश्न उत्तर. चला बघू. तर या ठिकाणी बघा प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत. बघा, तर टोटली किती या ठिकाणी बघा 30 मार्काला या ठिकाणी काय तुम्हाला मराठी या ठिकाणी विचारले जाते. तर या ठिकाणी मराठीमध्ये तुम्हाला या ठिकाणी बघा, हम और हिंदी के भी यहाँ पे लेक्चर हम क्या जल्द से जल्द चैनल को ऐड करने वाले हैं. तो या ठिकाणी हम पेपर सेकंड यहाँ पे देख रहे हैं. कौन सा है पेपर सेकंड यहाँ पे रहेगा. पेपर फर्स्ट भी हम चैनल को जल्द से जल्द ऐड करने वाले हैं. तो हिंदी लेक्चर भी हम क्या करेंगे यहाँ पे ऐड करने वाले हैं. तो अभी आज हम क्या देख रहे हैं, मराठी सिर्फ देखेंगे 30 मार्क्स लिए. तर बघा या ठिकाणी 30 मार्काला या ठिकाणी काय तुम्हाला मराठी भाषा पुरवणी भाग 4 मध्ये या ठिकाणी बघा 4-5 मध्ये तुम्ही जे लँग्वेज सिलेक्ट करता त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी येतात. लक्षात घ्या बघा, टोटली किती असतात बघा या ठिकाणी मराठी भाषेमध्ये जे काय आपण निवडतो 91 ते 120 प्रश्न या ठिकाणी तुमचे असतात. लक्षात या ठिकाणी टोटली ते आपण आज पाहणार आहोत. तर पहिला बघा या ठिकाणी पहिले जे काय प्रश्न आहेत बघा या ठिकाणी उतारा या ठिकाणी किती 91 ते 99 म्हणजे टोटल किती असतात 9 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी उतार्यावर आहेत. लक्षात उतार्यावर असतात सुरुवातीचे 91 ते 9. बघा पहिल्या ठिकाणी बघा पहिला प्रश्न बघा 91 जे काय उतारा आणि वाचताना उतारा काय करायचं, पहिले तुम्ही प्रश्न वाचायचे, नंतर तुम्ही या ठिकाणी काय उतारा नंतर प्रश्न एकदा पटपट वाचून घेऊन नंतर तुम्ही उतारा सोडायचं. तुम्ही डायरेक्ट तुम्हाला एक्झॅक्टली उत्तर त्यावेळेस तुम्हाला सापडते. लक्षात अशा प्रकारे ट्रिक वापरा की तुम्ही लगेच उत्तरामध्ये पॅसेज मध्ये उत्तर सुद्धा लवकरात लवकर काढू शकता. लक्षात आपण टीईटीच्या एक्झाम मध्ये जसं काय सांगितलं होतं तसं या पद्धतीने इथं तुम्हाला सुद्धा पॅसेज असतात. टीईटी मध्ये सुद्धा पॅसेज अशा प्रकारे असतात. पण ऍज कम्पेअर केलं तर या ठिकाणी कसं बऱ्यापैकी बोललं जातं की सीटीटी या ठिकाणी काय बऱ्याच जणांचे निघते. लक्षात घ्या, लवकरात लवकर काय आपण क्वालिफाय होऊ शकतो. लक्षात. तर चला बघा या ठिकाणी 91 बघा या ठिकाणी वाघाने आपल्याला स्वीकारले हे लेखकाच्या कशावरून लक्षात आले. कुठला असेल तुमच्या ठिकाणी वाघाच्या हुंकार ऐकल्याने, म्हणजे 2 नंबर उत्तर तुमच्या ठिकाणी बरोबर असेल. पुढे पहा ठिकाणी 9 बिबटे हे कोणते संख्या विशेषण विचारलं. लक्षात घ्या 9 वरून कुठला लक्षात या ठिकाणी संख्या या ठिकाणी विचारलं, त्या म्हणजे कुठलं पूर्णांक वाचक या ठिकाणी कुठलं पूर्णांक वाचन 3 नंबर उत्तर तुमचं बरोबर असेल. पुढे पहा ठिकाणी अजून अत्यंत सोपा असं या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. टीटी तर सेम पॅटर्न या ठिकाणी असतो, पण ज्यादा बघा ऐश्वर्य कोणाचे नाव आहे या ठिकाणी बघा वाघाचे सिंहनेचे संचालक डॉक्टर आहे. कोणाच्या या ठिकाणी वा तर कुणाच्या सिंहनेच्या या ठिकाणी असणार आहे. लक्षात उत्तर तुमचं 2 नंबर असेल. लेखक काम करत असलेल्या सिंहाची संख्या किती होती या ठिकाणी होते तर
5 होती लक्षात घ्या. किती होती? 5 होती लक्षात घ्या. पुढं गोंजारणे या शब्दाचा अचूक अर्थ बघा या ठिकाणी, अर्थ सुद्धा या ठिकाणी शब्दाचा अर्थ सुद्धा आपल्याला विचारतात. पुढे पहा 95 पहा तिथे बघा. अचूक अर्थ गोंजारणेचा अर्थ काय ठेवतो बघा या ठिकाणी. तुमचं काय असं गोंजारण म्हणजे काय ठिकाणी काय माया लावणे असते लक्षात. गोंजारण माया लावणे असते. जॉर्ज कोण होता? जॉर्ज कोण होता बघा. मांजर, वाघ, बिबट्या, हत्ती. कोण होता या ठिकाणी? तर तो वाघ होता लक्षात घ्या. ठिकाणी उतार्यामध्ये तुम्ही व्यवस्थित वाचला तर तुम्हाला ते लक्षात येईल. लक्षात उतार्यावर प्रश्न सोडवायचे लक्षात घ्या. पुन्हा श्रावण वाघ हे कोणते नाम आहे लक्षात घ्या. श्रावण वाघ हे कोणते नाम आहे? भाववाचक नाम, विशेष नाम, समुदायवाचक नाम, सामान्य नाम. कुठला असेल तुमच्या ठिकाणी बघा. श्रावण आहे पण कुठला वाघ आहे पण कसला आहे? श्रावण वाघ आहे म्हणजे कुठल्याही ठिकाणी ते विशेष नामे लक्षात. कुठले विशेष नाम येतं लक्षात. विशेषण मध्ये बी आदिविशेषण, विधिविशेषण सुद्धा असं येतात लक्षात प्रकार. ते आपण डिटेल पुढे आपण काय करू चॅनलला वेगवेगळ्या टॉपिक वाईज लेक्चरची मराठी सुद्धा ऍड करू की चांगल्या प्रकारे तुम्हाला ते समजतील लक्षात घ्या. लास्ट हावर रिव्हिजन म्हणून तुमचे लेक्चर ते असतील लक्षात घ्या. पुढे पाय ठिकाणी चांगला वाघ, चांगला यातील अधोरेखित काय होत लक्षात घ्या. वाघ कसा आहे पण कसा आहे? चांगला आहे लक्षात. काय तुमच्या ठिकाणी बघा 98 ला काय तुमच्या ठिकाणी विशेषण येईल लक्षात. काय तुम्ही विशेषण बघा. नाम सर्वनाम विशेषण मी आपण पहिले सांगलो होतं. नाम सर्वनाम विशेषणावर क्रियापदावर तुम्हाला या ठिकाणी वारंवार प्रश्न विचारले जातात कर्मावर. पुढं प्राणी संग्रहालयात भयचकित काय झाले बघा. ठिकाणी काय झाले? भयचकित काय झाले त्या ठिकाणी? कुठला असेल तुमचा? 99 ला 2 असेल लक्षात. कुठला? श्रावणीने वाघिणी शेपटी तोडल्यामुळे काय झालं? श्रावणने वाघिणीची शेपटी तोडल्यामुळे या ठिकाणी प्राणी संग्रहालय भयचकित झाले होते तसे. पुढे पाच ठिकाणी ही काय टोटली तुम्हाला या ठिकाणी काय विचारले या ठिकाणी तुम्हाला 4 मार्क या ठिकाणी काय दिसते तुम्हाला या ठिकाणी ग्रामर या ठिकाणी दिसतील आणि बाकीचे 5 मार्क तुमच्या उतारावरच हुडकून तुम्ही काढायचे लक्षात घ्या. अशा प्रकारचे होतं. त्यासाठी उतारा व्यवस्थित वाचणे गरजेचे आहे. पुढे पाच ठिकाणी कविता रचनेवर या ठिकाणी तुम्हाला 100 ते 105 या ठिकाणी टोटली अशी 6 मार्क ठिकाणी 6 मध्ये किती 3 पॅसेजवर आणि 3 त्या ठिकाणी ग्रामर तुम्हाला विचारते. पुढे बघा त्यासाठी कविता काय करा प्रश्न आधी वाचून घ्यायचे नंतर तुम्ही कवितेमधून ते उत्तर बरोबर सॉर्टिंग करू शकता लक्षात घ्या. अशा प्रकारे पॅसेज लवकरात लवकर तुम्ही सुटतो आणि चांगल्या प्रकारे मार्क्स येतात. या ठिकाणी 6 किंवा 5 यातील अधोरेखित शब्द कोणत्या ठिकाणी बघा. हे सुद्धा ग्रामरवर तुमच्या आहे लक्षात घ्या. कुठला लिहिते बघा. 100 ला काय तुमच्या ठिकाणी 3 नंबर काय उभ्याने यावी लक्षात घ्या. 6 किंवा आणि अथवा किंवा जे काय उभ्याचे वेगवेगळे प्रकार आहेत लक्षात घेते. कुठला असतात मिश्र वाक्य, प्रधान वाक्य या ठिकाणी समचुबोधक असे वेगवेगळे त्यामध्ये प्रकार आहेत. ते आपण पुढे नेक्स्ट लेक्चरला काय करू याच्यावरती आपण लेक्चर घेऊच. पुढे तुळस हे काय लक्षात. तुळस काय समवाचक काय विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक दिले. तुळस हे काय विषय काय असते लक्षात घ्या. हे काय एखादं विशेषण असतं लक्षात. काय असतं तुळस. तुळस हे काय विशेषण आहे नाम. रक्त कशामुळे वाहत आहे लक्षात घ्या. रक्त कशामुळे वाहत आहे कवितेत तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. कशा काच रुतल्यामुळे येते लक्षात घ्या. ते उतार्यावरून समजते प्रश्न येते. पुढचं बघा ठिकाणी 102 झाले ठिकाणी बघा. पुढचं 103 नायिकेचे स्वतःवरचे नियंत्रण कशामुळे सुटले होते बा. नायिकेचे स्वतःवरचे नियंत्रण कशामुळे सुटले आहे लक्षात घ्या. कशा हातातील बांगड्यामुळे, कडुलिंबाच्या श्वासामुळे, काय बळबळणाऱ्या रक्तामुळे आणि काय श्वास घुमटल्यामुळे. कशामुळे येईल तुमच्या ठिकाणी बघा. कुठला श्वास घुमटल्यामुळे या ठिकाणी काय उत्तर असेल लक्षात घ्या. अनावर होणे म्हणजे काय ठिकाणी बघा. आत बाहेर होणे, अनियंत्रित होणे येणार नाही. आत बाहेर या ठिकाणी येणारच नाही तुमच्या ठिकाणी बघा. अनियंत्रित होणे हे तुमचं उत्तर बरोबर आहे असेल लक्षात घ्या. अनियंत्रित होणे म्हणजे काय अनावर येणे लक्षात घ्या. पुढे पाच ठिकाणी 105 काळोख हे काय आहे लक्षात. काळोख हे काय असं तुमच्या ठिकाणी बघा. काळोख म्हणजे ठिकाणी तुमचं विशेषण असेल लक्षात. काळोख अंधार असं पण अंधार आहे पण कसं आहे काळोख आहे लक्षात घ्या. असं इथे लक्षात घ्या. अंधार आहे पण कसा आहे ठिकाणी बघा. अंधार पण कसा आहे काळोख आहे लक्षात घ्या. बाकीचे येतील का येणार नाहीत लक्षात घ्या. पुढे पाच ठिकाणी साधनाची अधिकृतता म्हणजे काय असते लक्षात घ्या. साधनाची अधिकृतता हे टोटली काय झालं आपल्या या ठिकाणी प्रश्न संपले. आता ठिकाणी पेडोलॉजी तुमच्या ठिकाणी काय पूर्णतः तुमच्या बौद्धिक क्षमते तुम्ही त्या ठिकाणी काय विचार करता काय नाही याच्यावरती सर्व तुमचे प्रश्न उत्तर डिपेंड असतात. त्यामुळे तुम्ही काय उत्तर देता हे सुद्धा अत्यंत महत्वाचे. काय विचार करता हे सुद्धा गरजेचे आहे. पुढे पाच ठिकाणी साधनाची अधिकृतता म्हणजे काय असतं बघा. ठिकाणी वेगवेगळे उत्तर तुमच्या ठिकाणी ऑप्शन दिले 4 ऑप्शन. या ठिकाणी कुठला चौथा म्हणजे काय वास्तव जीवन संदर्भात दिली गेलेली विकसित झालेली साधन सामग्री या ठिकाणी असेल लक्षात घ्या. पुढे पाठ 107 येता पाचवीची विद्यार्थिनी अर्पणा हिला समजते की ऐकण्याच्या प्रक्रियेत प्रत्येक ध्वनी शब्द नंतर वाक्य याचा व्याख्यान किंवा ध्वनी फितीतील अर्थ लावण्यात अंतर्भाव असतो. ऐकणे शिकणे यासाठी ती कोणत्या पद्धतीवर विश्वास ठेवते. कुठला असते लक्षात घ्या. ठिकाणी 107 तुमचं काही ऊर्ध्वगामी पद्धत म्हणजे काय ते बॉटम टॉप असेल. कुठलं बॉटम टॉप ऊर्ध्वगामी पद्धत या ठिकाणी असेल लक्षात घ्या. पुढचं पाठ ठिकाणी भाषा शिक्षणात सर्वांगीण क्षमता म्हणजे काय सिस्टमॅटिक कॉम्पिटन्स म्हणजे काय असते ठिकाणी बघा. तुमचं काय 108 ला काय 2 म्हणजे भाषा एक व्यवस्था म्हणून कार्य करते आणि असे समजणे आणि ते वापरणे या ठिकाणी असेल लक्षात घ्या. पुढचं पाठ ठिकाणी 109 ला पहा. ठिकाणी 109 ला पुढे एक मजकूर किंवा विधान दिलेले आहे. सदर मजकूर विधान कोणत्या भाषिक नोंदीशी सुसंगत आहे
असं विचारलंय तुम्हाला ठिकाणी. बरं, भारतीय राज्यघटना प्रत्येक व्यक्तीला समान मानते. याचा अर्थ देशातील प्रत्येक माणूस असो, स्त्री पुरुष असो, सर्व जाती माणसे असो, सर्व धर्माचे असो, आदिवासी असो, शैक्षणिक आर्थिक पार्श्वभूमीची माणसे आहेत. याचा अर्थ असा नाही की विषमता नाहीशी होणार नाही, ती होऊ शकणार नाही, परंतु भारतीय लोकशाहीत सर्व माणसासाठी समानते सिद्धांत मान्य केले गेले. कुठला शास्त्रीय नोंद असते, राजकीय नोंद असते, सामान्य विज्ञान समाज विज्ञान नोंद असते, कायदेशीर नोंद असते. कुठला 109 ला काय तुमचं 3 येईल, काय समाज विज्ञान नोंद नोंद या ठिकाणी असते, लक्षात घ्या. पुढे पाय ठिकाण 110. इयत्ता 6वीची शिक्षका विद्यार्थ्यांनी पाठाचा अभ्यास करण्यापूर्वी त्यांची पूर्व तयारी करण्यासाठी पाठातील मजकुराचा त्यांच्या पूर्वज्ञानाशी आणि अनुभवाशी संबंध लावते. ती कथा मजकूर प्रत्यक्ष शिकण्यापूर्वी मुलांना त्यातील चित्रे पाहाव्यास सांगते. तिला विद्यार्थ्याकडून काय अपेक्षित आहे असं विचारलं, काय आहे असं त्या ठिकाणी विचारलं. काय असेल तुमच्या ठिकाणी बघा, तर काय असेल कथेच्या बाबतीत या ठिकाणी अनुमान लावणे, या ठिकाणी तुमचे उत्तर बरोबर असेल. लक्षात 110 ला 4 उत्तर बरोबर असेल. पुढे पाय ठिकाणी विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या संदर्भातील प्रसंगाच्या सातत्यपूर्ण अहवाल म्हणजे काय असतं बघा ठिकाणी. कुठलं नैदानिक चाचणी असते, पोर्टफोलिओ असते, सातत्यपूर्ण असे वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला दे. कुठला असेल ठिकाणी पोर्टफोलिओ तुमचं उत्तर असेल लक्षात द्या. पुढे पाय ठिकाणी पुढीलपैकी कोणते ग्रहण कौशल्य आहे. कुठलं ग्रहण, ऐकणे वाचणे असेल, ऐकणे लिहिणे असेल, कुठलं असेल तुमच्या ठिकाणी बघा 112 या ठिकाणी 1 असेल. ऐकणे वाचणे काय ग्रहण कौशल्य असेल लक्षात द्या. पुढे पाय ठिकाणी अनेक भारतीय परदेशात व्यवसाय निमित्त रोजगारासाठी जातात आणि तिथील भाषा शिकतात. या प्रेरणेला काय म्हणता येईल, काय म्हणता येईल या ठिकाणी बघा तुमच्या ठिकाणी 113 ला काय लक्षात घ्या, काय नैमितिक प्रेरणा. कुठल्या ठिकाणी नैमितिक प्रेरणा लक्षात घ्या. पुढे कोणती भाषा, अभिजात भाषा नाही लक्षात घ्या. अभिजात भाषा म्हणजे कुठली, तुमचा हिंदी या ठिकाणी नसणार आहे लक्षात घ्या. बाकीच्या अभिजात भाषा आहे लक्षात घ्या. यामध्ये अभिजात भाषा दर्जा तामिळनाडूला 2004 ला मिळाला लक्षात घ्या. तामिळनाडूला कधी मिळाला लक्षात घ्या, 2004 ला या ठिकाणी मिळाला लक्षात घ्या. तामिळनाडू कधी मिळाला, तामिळनाडू 2004 ला. एक मिनिट थोडस लाईट कमी करू. तामिळनाडू किती 2004 ला मिळाला. संस्कृतला या ठिकाणी 2005 ला या ठिकाणी दर्जा मिळाला. तेलुगू आणि कन्नडला 2008 ला मिळाला. तेलुगू आणि कन्नड लक्षात घ्या. आणि 2013 ला कुठला मिळाला लक्षात घ्या. या ठिकाणी 2013 ला जो मिळालाय कशाला, मल्याळमला मिळालाय. आणि 2014 ला कुठला मिळालाय, तुमचा ओडिया भाषेला मिळालाय लक्षात. आता सध्या 3 ऑक्टोबर 2024 ला त्यातल्या वेगळ्या भाषाला मिळालं. ते आपण नेक्स्ट एक्सप्लेनेशनचे आपण लेक्चर टाकणार आहे, डिटेल एक्सप्लेनेशन असणार आहे याचं. ते आपण त्या ह्याच्यामध्ये काय तुम्हाला व्यवस्थित सांगूच लक्षात घ्या. तर या ठिकाणी बघा थोडक्यात, तर या ठिकाणी बघा 3 ऑक्टोबरला जे काय मिळालंय, कुठलं 3 ऑक्टोबर तुमचं 3 ऑक्टोबर 2024 ला जे काय तुम्हाला मिळेल, कुठल्या भाषा त्या मराठी येतात लक्षात घ्या. मराठी येते, पाली येते. पालीमध्ये कुठला मराठी पाली नंतर कुठला बंगाली आली लक्षात घ्या. कुठलं बंगाली भाषा सुद्धा आहे. बंगाली नंतर कुठल्या तुमची आसामी आली, नंतर प्राकृत. अशा 5 भाषा मिळाल्या. कुठलं मराठी आली, पाली आली, बंगाली आली, आसामी आली, प्राकृत. अशा 5 भाषा 3 ऑक्टोबर 2024 रोजी या ठिकाणी मिळाल्या. त्यावेळेस कोण होते सदस्य या ठिकाणी, आदेश कोण होते, ज्ञानेश्वर मुळे होते लक्षात घ्या. अभिजात भाषेसाठी टोटली किती 11 भाषा आहेत सध्या आता अभिजात भाषेच्या. पुढं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एनओपी नुसार 2020 नुसार विदेशी भाषा अध्ययन संदर्भात पुढील कोणते विधान योग्य आहे असं विचारले. कुठला असेल तुमच्या ठिकाणी योग्य नाही असं विचारलं. काय ते योग्य नाही असं ठिकाणी बरं. असेच बऱ्यापैकी आता ट्रेंड चालू आहे, योग्य नाही असं विचारणं बऱ्यापैकी ट्रेंड चालू आहे लक्षात घ्या. पुढे पाठ 115 या ठिकाणी काय लक्षात घ्या, तुमचं त्रिभाषा धोरणात एक भाषा म्हणून विदेशी भाषेचा अंतर्भाव असतो लक्षात घ्या. पुढीलपैकी कशा संबंध भाषेबद्दलचे ज्ञान यशस्वी आहे, कशाचे आहे लक्षात, भाषेबद्दल ज्ञान यशस्वी आहे. कुठले 116 या ठिकाणी काय निर्देशक ज्ञान असेल लक्षात घ्या. भाषेबद्दल ज्ञान म्हणजे निर्देशक ज्ञान असेल. पुढे पाठ ठिकाणी 117 मध्ये पाठ ठिकाणी इयत्ता 6वीची शिक्षका बोलण्याच्या उपक्रमासाठी खाली कोणती कृती विकसित करतील लक्षात. कुठला असेल 17 ला, कुठला असेल तुमचा 1 नंबर असेल लक्षात. ही योग्य कृती नाही, कारण यात वाळवंट व तिथले वातावरण यावर बोलण्याची अपेक्षित नाही लक्षात. या ठिकाणी तुमचं उत्तर योग्य असेल लक्षात. 118 ला पहा ठिकाणी 118 ला भाषेची बोली या संदर्भात पूर्वी कोणते विधान योग्य आहे लक्षात. 118 ला कुठले लक्षात द्यावं तुमच्या ठिकाणी 2 भाषेची बोली परिसरानुसार रूप बदलतात लक्षात घ्या. पुढे पाठ ठिकाणी 119 पुढे कोणते कार्य समकलित शिक्षण कौशल्याला उत्तेजन देते. कुठले देते पाठ ठिकाणी 119 ला कुठले 4 येईल, प्रकल्प कार्य देते लक्षात घ्या. पुढे पाठ ठिकाणी ससंदर्भ व्याकरण शिक्षणाच्या संदर्भात पुढे धोरणाला काय म्हणतात. भाषा घटकाच्या संदर्भ परिचय विद्यार्थ्या भाषा घटकाकडे लक्ष देण्यास सांगणे, वास्तविक जीवन त्याचा वापर करण्यास सक्षम करणे आणि भाषा घटकांना ओळखण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे. कुठल्याही 120 या ठिकाणी काय कुठले येईल 1 नंबर येईल, जाणीव उन्नत करणे लक्षात. हे ठिकाणी येईल लक्षात घ्या. पुढे टोटली आपलं काय झालं 120 प्रश्न या ठिकाणी आपले टोटली झाले, म्हणजे टोटली 30 प्रश्न तुमच्या ठिकाणी संपले. 90 ते 120
या ठिकाणी प्रश्न संपलेत. लवकरच आपण या ठिकाणी पेपर 1 सुद्धा या ठिकाणी चॅनल लवकरच आपण अपलोड करू, लक्षात घ्या या ठिकाणी. आणि मराठी ग्रामरवर सुद्धा आपण लवकरच या ठिकाणी काय ऑल डिटेल जे महत्त्वाचे चॅप्टर आहे ते सुद्धा आपण लवकरच चॅनलला या ठिकाणी अपलोड करू. चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ टाकतात त्याचे नोटिफिकेशन या ठिकाणी मिळून जातील, लक्षात घ्या. थँक्यू.